डोंगराळ येथील चिमुकलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ नराधमास फाशीची मागणी. मुख्यमंत्री फडणवीस यांना संभाजी ब्रिगेडकडून निवेदन. मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे 5 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या भीषण कृत्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हा प्रशासनामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ फाशीच्या शिक्षेची कडक मागणी करणारे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात नमूद करण्यात आले की डोंगराळे येथील निरागस 5 वर्षीय बालिकेवर नराधमाने अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना मानवतेला काळिमा फासणारी असून संपूर्ण राज्यातील समाजमन हादरून गेले आहे. आरोपी विजय खैरनार हा अत्यंत विकृत मानसिकतेचा, समाज विघातक आणि कायद्याचा थेट अपमान करणारा गुन्हेगार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या कृत्यामुळे भागात भीती, संताप आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाजी ब्रिगेडच्या निवेदनात या प्रकरणाचा तपास तात्काळ आणि काटेकोर पद्धतीने पूर्ण करून खटला शीघ्रगतीने न्यायालयात चालवावा अशी ठाम मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक, जगदीश देवपूरकर, वाय.आर. मंडली यांच्यासोबत जिल्हा सचिव महेश पाटील, दिनकर जाधव, नितीन जाधव, नंदू अहिरराव, कैलास देसले, धनंजय गाळणकर, भूषण बागुल, डॉ. नागेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. सुनील गवळी सहसंपादक तथा पत्रकार, नाशिक, धुळे, मालेगाव. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील 5 वर्षीय चिमुकलीवरती अमानुषपणे बलात्कार करून तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला. या खुनाचा व या बलात्काराचा संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्यातर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून लवकर फाशी देण्यात यावी व अशा अमानुष कृत्य पुढे घडू नये यासाठी शासनाने खबरदारी घ्यावी. व संपूर्ण भारतामध्ये या अत्याचारामुळे खळबळ माजलेली आहे आणि अशा अत्याचारामुळे दिवसेंदिवस सामाजिक संतुलन बिघडत चाललेले आहे. सर्व समाजातील नागरिकांनी व समाजाने जागृत राहिलं पाहिजे. अशा घटना पुन्हा घडू नये अशी आम्ही सर्वांना आवाहन करतो आणि या प्रकारचे निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांना आम्ही कलेक्टर साहेबांना देत आहेत. आम्ही या निवेदनाचं यामध्ये लवकर फास्ट ट्रॅक कोर्ट लावून यांनी लवकर या व्यक्तीस फाशी द्यावी अशी आम्ही या निवेदनाला मागणी करत आहोत.